मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाठीच्या भागाला खडे आले तर कशा पद्धतीने तो शिलाई करायचा आहे। हे पहा, असा ब्लाऊज आला तर तो कसा शिलाई करायचा। पाठीच्या भागाला इथे मी कट करून घेतलेला आहे, बघू शकता इथे पाठीचा भाग ब्लाऊज पीस हा कट करून घेतलेला आहे आणि अस्तर सुद्धा मी इथे आपण ज्या पद्धतीने कटिंग करतो त्याच पद्धतीने इथे मी कटिंग करून घेतलेला आहे। हे पहा, आता इथे बघू शकता डायरेक्टली इथे खडे आलेले आहेत। जर आपण इथे अर्धा इंच शिलाई करतो, खाली अर्धा इंच शिलाई करतो, वरती सुद्धा अर्धा इंच शिलाई करतो नेहमीप्रमाणे, इथे जर आपण हे अर्धा इंच शिलाईमध्ये पकडलं तर हे आतमध्ये जाणार पूर्ण, म्हणजे हे खडे दिसणार नाहीत। आणि कोणाकोणाला हे खडे तर हवे असतात, मग तो कसा शिलाई करायचा असतो मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे बघू शकता हा मी पाठीचा भाग इथे कट करून घेतलेला आहे। उंची बघू शकता इथे मी 16 ठेवलेली आहे, उंची जास्त आहे ब्लाऊजची। इथे घडी सुद्धा मी 11.5ची घेतलेली आहे, बघू शकता इथे। आणि गळा डीप आहे, खालून मी 5 इंच घेतलेला आहे गळा रुंदी मी इथे 2.5 इंच ठेवलेली आहे आणि पूर्ण शोल्डर इथे मी 6 इंच घेतलं होतं आणि मुंडा सुद्धा मी इथे 6 इंचच घेतलेला आहे। आता इथे आपण शिलाई बघूया ह्याची। सर्वात आधी आपल्याला अस्तर हे पहा, बघू शकता अशा पद्धतीचं अस्तर आपण कटिंग करून घ्यायचं आहे। जे तुमचं माप असेल ते व्यवस्थित कटिंग करून घ्या। आता इथे काय करायचं आहे, खालच्या बाजूला हे पहा थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अर्धा इंच, किंवा मोजून घ्या आपण शिलाईमध्ये किती पकडतो तेवढं इथे तुम्ही असं फोल्ड करायचं आहे। अर्धा इंच आपण शिलाईमध्ये पकडतो, असं इथे फोल्ड करून एक व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे कडेपर्यंत। हे पहा, बघू शकता इथे इथे बरोबर शिलाई आली पाहिजे इथे। हे पहा, अशा पद्धतीने इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची। आता बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आपली शिलाई झाली। हे पहा पूर्ण शिलाई मारून घेतली। जेवढं तुम्ही इथे पकडता शिलाईमध्ये अर्धा इंच पकडत असाल त्या पद्धतीने तुम्ही इथे पकडायचं आहे शिलाईमध्ये आणि अशी सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। खूप सोपी पद्धत आहे, तुमच्या नक्की लक्षात येणार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा अस्तरचा शिलाई केलेला खालच्या बाजूचा कपडा इथे बघू शकता, इथे खालच्या बाजूला आपण शिलाई मारून घेतली आणि हा ब्लाऊज पीस इथे कटिंग केलेला। हे पहा हे खडे आहेत बघा इकडच्या बाजूला। आता इथे काय करायचं आहे, हे बाजू आतल्या बाजूला करायची आहे। हे पहा हे शिलाई केलेलं आतल्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। हे पहा बघू शकता, हे पहा आतल्या बाजूला हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं। हे पहा हे खडे वरच्या बाजूला येतील, हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे, आणि असं पकडायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे पकडायचं आहे, फक्त शिलाईचं आतल्या बाजूला गेलं पाहिजे। असं ह्याच्यावरती पकडून व्यवस्थित कडेकडेला एकदम शिलाई मारायची आहे। हे पहा अशा पद्धतीने इथे बरोबर कडेला एक शिलाई आली पाहिजे। व्यवस्थित शिलाई मारून घेतली, बघू शकता इथे एकदम कडेला आपण शिलाई मारली। हे पहा एकदम कडेला आपण इथे शिलाई मारून घेतली। हे पहा बघू शकता इथे इकडच्या साईडला सुद्धा बघू शकता, हे पहा खडे आहे तसे राहिले, शिलाई एकदम इथे कडेला मारल्यामुळे ते व्यवस्थित सुद्धा शिलाईमध्ये आलेलं आहे। बघू शकता इथे हे पहा पूर्ण बाजूला, हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे तो अस्तरचा कपडा ना पूर्ण आतल्या बाजूला जातो, बघू शकता इथे, आणि शिलाई सुद्धा आपली व्यवस्थित इथे येऊन जाते। आता इथे पाठीमागच्या बाजूला हे पहा आता अस्तर सुद्धा एकदम व्यवस्थित झालं। आता इथे आहे असा हा ब्लाऊज आपण शिलाई करून घ्यायचा। आता इथे आपला हा शिल्लक राहिलेला सर्व कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे।
हे पहा शिल्लक राहिलेला कपडा सुद्धा इथे व्यवस्थित कटिंग करून घेतला. हे पहा आता आपल्या इथे पूर्ण व्यवस्थित झालेला आहे. आता इथे टाकायचे आहेत पायपिंग. नंतर हे पहा अशा पद्धतीने इथे पायपिंगच्या पट्ट्या तुम्ही नेहमी टाकता त्याच पद्धतीने इथे तुम्ही पायपिंग टाकायची आहे. हे पायपिंगच्या पट्ट्या काढलेल्या आहेत बघा, एकाला एक जॉईन करून क्रॉस काढल्या 1 इंचाच्या. आता असं ठेवून आपल्याला ती गोलाकारामध्ये शिलाई करून घ्यायची आहे. इथे बघा गोलाकारात मी शिलाई मारून घेतली. आता इथे हा कपडा थोडासा फोल्ड करायचा आहे आणि इथे बरोबर कडेला एक शिलाई मारून घ्यायची. हे पहा बरोबर इथे कडेला आली पाहिजे. असा फोल्ड करायचा आहे थोडासा. हे पहा अशा पद्धतीने आणि इथे बरोबर एक शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे अशा प्रकारची पट्टी इथे तुमची तयार होऊन जाईल. मग पायपिंग टाकून घ्यायची आहे. पण आता इथे पायपिंग तुम्हाला किती जाड ठेवायची असेल नाजूक ठेवायची असेल तेवढी तुम्ही इथे ठेवू शकता. हे पहा अशा पद्धतीची आपली इथे पट्टी तयार झाली. आता इथे थोडंसं फोल्ड करायचं आहे. पहा अशा पद्धतीने. आणि तुम्हाला किती जाड नाजूक ठेवायची असेल तेवढी तुम्ही इथे ठेवू शकता. हे पहा अशा पद्धतीने. इथे बघू शकता आपली पायपिंग सुद्धा व्यवस्थित तयार झाली. आणि जेवढी तुम्हाला नाजूक हवी असेल तेवढी सुद्धा इथे तुम्ही टाकायची आहे. बघू शकता पाठीमागच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित आपल्या इथे झालेला आहे. धागे सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीत. हे पहा व्यवस्थित तुम्हाला जाड हवी असेल नाजूक हवी असेल तेवढी तुम्ही इथे टाकायची आहे. हे पहा व्यवस्थित. हे तुम्हाला कसं शिलाई करायचं सांगितलं. खालच्या बाजूला तर अशा पद्धतीचं आलं तर कसं शिलाई करायचं. आणि पहिलं सुरुवातीला अस्तरला शिलाई मारून घ्या, नंतर त्याच्यावरती शिलाई मारा, ते पण सांगितलं मी तुम्हाला. असा ब्लाऊज आला तुमच्याकडे तर अशा पद्धतीने तुम्ही शिलाई करायचा आहे. कारण की आपल्याला ही खडे लावलेले आहेत पूर्ण, ते सुद्धा पाहिजे असतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की शिलाई करा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.